सोलापुरात मार्कंडेय भवन बांधण्यासाठी तेलंगणा सरकारने 1 कोटी रुपयाची निधी जाहीर केली आहे। अखिल भारतीय पद्मशाली समाजाच्या 17व्या महासभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 1 कोटीची निधी जाहीर केली आहे, अशी माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांनी दिली आहे। रविवारी दुपारी हैदराबाद येथे पद्मशाली समाजाचे अधिवेशन झाले। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महासभा झाली। यावेळी सोलापुरातील शेकडो पद्मशाली बांधव उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी मी सोलापुरात गेलो होतो। यावेळी तेलंगणातून स्थलांतर झालेले हजारो पद्मशाली बांधव सोलापुरात स्थायिक झालेले आहेत। आजही सोलापुरातील पद्मशाली बांधव तेलंगणातील पद्मशाली बांधवांशी रोटी बेटी व्यवहार करतात। सोलापुरात राहणाऱ्या पद्मशाली बांधवांना एक मोठे सभागृह हवे आहे। सभागृह बांधण्यासाठी माझ्याकडे निधीची मागणी केली। मी त्यांना भेटायला बोलावले। निवडणुकीनंतर पुन्हा त्यांची माझी भेट झाली नाही, पण आज या महासभेच्या निमित्ताने सोलापुरात मार्कंडेय भवन बांधण्यासाठी 1 कोटी रुपयांची निधी जाहीर करतो। लवकरच त्यांना निधीची पूर्तता होईल, असे ते म्हणाले।